नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासमोर डिस्कस करण्यासाठी आलो आहे। महाराष्ट्र राज्यामधील एक प्रोव्हिजनल SML लिस्ट आपल्याला आलेली आहे। त्यानंतर आपल्याला आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत एक बऱ्यापैकी रिजेक्शन लिस्ट आली होती। त्या रिजेक्शन लिस्टमध्ये त्यांना डॉक्युमेंट अपलोडिंगसाठी सुद्धा आज वेळ देण्यात आलेला होता। 8 वाजेपर्यंत नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुद्धा संधी दिलेली होती। बऱ्यापैकी फक्त MBBS BDS साठीची लिस्ट जर संपूर्ण देशामधली पाहायला गेलं तर 30 ते 35 हजाराच्या आसपास एवढ्या विद्यार्थ्यांनी यामध्ये ट्राय केलेला आहे। त्याचबरोबर 900च्या आसपास विद्यार्थ्यांची रिजेक्शनची लिस्ट आलेली आहे। आज आपण हे सर्व पाहिल्यानंतर SML मध्ये बदल होणार आहे का, तर हे 900 विद्यार्थी आज निश्चितच आपल्याला रिवाइज करू शकतील। त्याचबरोबर नवीन रजिस्ट्रेशन पण होतील। या सर्वसाधारणपणे थोडासा बदल होणार आहे, फारसा बदल होणार नाही, परंतु SML तुम्हाला बऱ्यापैकी समजलेला आहे आणि तुमचा कॅटेगरीचा SML सुद्धा समजलेला आहे। आज आपण काय पाहणार आहे बघा, महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या सर्व कॅटेगरीमध्ये ओपन, EWS, SC/BC, OBC, VJDT, NT, BC, D आणि SC आणि ST या 10 कॅटेगरी आहेत। या 10 कॅटेगरीचा जो 2025 मध्ये राऊंड 1, 2 आणि 3 मध्ये कॅटेगरीमध्ये SML किती होता आणि मार्क्स किती होते हे आज आपण पाहणार आहे। कारण SML आपल्याला 10T2 आपल्या लक्षात आलेला आहे, त्याच्यामध्ये 5, 10, 20 न फरक होऊ शकणार आहे, परंतु 100% हा SML आपल्याला कामी येऊ शकतो। त्यामुळे ओपन कॅटेगरीला विद्यार्थ्यांना SML जो आहे तो आता गेल्या वर्षीचे हे स्कोर आहे, खरं तर हे स्कोर चेंज होणार आहेत, कारण बऱ्यापैकी हा SML आहे तो यावर्षी मात्र वेगळ्याच मुलांना आलेला। म्हणजे आता 509 मार्काला गेल्या वर्षी SML जो 3404 होता, हा यावर्षी वाढून तो 535 पर्यंत वगैरे किंवा 37 पर्यंत गेलेला आहे। म्हणजे दरम्यान तो आपण पाहूया, परंतु SML आपण पाहायला गेलं तर 3640, 3824 पर्यंत आणि 3848 पर्यंत वुमन कॅन्डिडेटला सुद्धा ओपन मधून गव्हर्नमेंटचं MBBS महाराष्ट्र राज्यामध्ये आलेलं आहे। हे लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट आपण म्हटलेलं आहे, म्हणजे पहिल्या राऊंडमधला लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट कोणत्या ना कोणत्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये। मग प्रत्येक याचा जो कट ऑफ आहे, आता समजा उदाहरणार्थ 3404 मार्क SML असणारा विद्यार्थी ओपन कॅन्डिडेटचा हा सर्वात लास्ट पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिट झालेला आहे, म्हणजे त्यांना सीट मिळालेलं आहे। परंतु तेच जर पाहायला गेलं तर 3640 मध्ये ओपनमध्ये तेच कॉलेज असेल नाही, दुसरं पण कॉलेज असू शकते, कोणतं ना कोणतं कॉलेज त्याला मिळालेलं आहे। EWS मध्ये 54, 85, 55, 61 आणि 57, 36 एवढा असा ग्रॅज्युअली राऊंड 1, 2, 3 मध्ये आपल्याला SML मध्ये फरक गेलेला आहे। इकडे पाहायला गेलं तर आपल्याला 5709 पर्यंत सुद्धा हा SML मध्ये आपल्याला चेंज झालेला आहे। SC/BC किंवा मराठा आरक्षण आपण म्हणूया, ह्याच्यासाठी 3758, 3936 आणि 4000 आणि फिमेल कॅन्डिडेटले राऊंड 3 ला मात्र 4574 पर्यंत सुद्धा SML असणाऱ्या विद्यार्थ्यांना SC/BC मधून MBBSचं कॉलेज मिळालेलं आहे राऊंड 3 मध्ये। OBC मध्ये 3758 जनरलसाठी, 3889 आणि 3871 राऊंड 3 मध्ये आणि 3901 मध्ये राऊंड 3 मध्ये वुमनला सुद्धा या ठिकाणी कॉलेज मिळालेलं आहे, म्हणजे 3901 च्या दरम्यान। ह्यावर्षी तो SML मध्ये चेंज होणार आहे। समजा VJDT या कॅटेगरीसाठी 6903, 7084 आणि 7584 हा आपल्याला ग्रॅज्युअली जो मेरिट आहे ते कमी होतच जात असतं। हे जे आहे ते गव्हर्नमेंट MBBS साठीचं कोणतं ना कोणतं महाराष्ट्रातलं कॉलेज मिळू शकते। 75-95 इथपर्यंत आपल्याला SML असेल तर गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळणार आहे। खरं पाहता याच्यापेक्षा सुद्धा कमी मार्क्स असणाऱ्या SML असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा, म्हणजे जास्त SML असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे, कारण स्ट्रे वेकेन्सी राऊंड 1, 2 वगैरे होत असतात। परंतु आपण हा कट ऑफ पकडतो, याच्या पुढे आणखी तुम्हाला एक 5, 25, 50 पर्यंत वगैरे आपल्याला SML जर असेल तरी सुद्धा चालू शकतो। बऱ्यापैकी कॅटेगरी SML जो आहे ना तो लोक बघताना मी पाहतो। नंतर NT-B या कॅटेगरीसाठी 8431, 8384 आणि 10222 हा रिस्पेक्टिव्हली राऊंड 1, 2, 3 मध्ये। इकडे हा जो आहे तो फिमेल कॅन्डिडेटमध्ये इथं आणि दरम्यान 10458 पर्यंत आपल्याला कमी आला। NT-B ला बघा 10458 पर्यंत आपल्याला MBBSचं कॉलेज मिळणार आहे। NT-C कॅटेगरीसाठी 3931, 4051
80 आणि 4088 म्हणजेच 45 ते 57पर्यंत SML असणाऱ्याला NTC किंवा NT2 कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. NTD कॅटेगरीसाठी इकडे बघा मार्क्स आपण बघतच नाही, SMLच आपल्याकडे आलेला आहे. 3320, 3518, 4109 आणि या ठिकाणी जवळपास हे बघायला गेलं तर 4784 पर्यंत हा SML आपल्याला येताना दिसला. खरं तर हा NTDचा कट ऑफ आहे तो याच्यामध्ये इथपर्यंत आपल्याला येताना दिसलेला आहे. SC कॅटेगरीसाठी जर पाहायला गेलं तर 12361 पहिला राऊंड, 12972 आणि 13083ला गव्हर्नमेंट मिळाले. त्याच पद्धतीनं फिमेलमध्ये मात्र थोडंसं कॉम्पिटिशन जास्त आहे. 12857 म्हणजे 13000च्या आसपास असेल तरी सुद्धा गव्हर्नमेंटचं कॉलेज महाराष्ट्रामध्ये SC कॅटेगरीला मिळू शकतं. ST कॅटेगरीमध्ये आपण बऱ्याच वेळा पाहत असायला गेलो तर म्हणजे खूप वेळा या गोष्टी आपल्या निदर्शनास येऊ शकतात की ह्या SC कॅटेगरीचा SML किंवा ST कॅटेगरीचा SML किती होता हे आपल्याला जर पाहायचं गेलं तर हे मार्क्स आपल्याला इकडे आलेले आहेत. परंतु आपल्याला 24,000च्या आसपास SML म्हणजे आणि 24,500च्या आसपास आणि 24,700च्या आसपास SML जरी असेल तरीसुद्धा आपल्याला मिळू शकणार आहे. SML आपण जो ST कॅटेगरीचा आहे तो आपल्याला 24,100 समथिंग आहे, हा इकडे दिसलेला नाही आहे. पण हा जवळपास 24,400 पर्यंत SML असेल तरीसुद्धा आपल्याला कॉलेज महाराष्ट्रामधलं गव्हर्नमेंट मिळणार आहे. एकंदरीत हा जो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश होता तो बऱ्यापैकी MBBS कॉलेज मिळण्यासाठी तुम्हाला दरम्यान किती SML असू शकणार आहे. आता हा जो SML लिस्ट आलेली आहे याच्यामध्ये आज रिवाईज होऊ शकणार आहे पुढे जाऊन, परंतु ती फारशी चेंज नाही. पण एक 22 तुम्हाला SML आपल्याला लक्षात आणू शकता. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये मात्र ह्या वर्षी मात्र थोडा SML चांगला आला आहे. ऑल इंडिया रँकच्या तुलनेमध्ये SML चांगले आलेले आहेत, ही एक चांगली बाब आहे. म्हणजे रँकच्या धर्तीवरती तुम्हाला जे कॉलेज मिळत होतं त्यापेक्षा 2 ते 3 कॉलेज चांगले आपल्याला SMLच्या धर्तीवरती मिळणार आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना प्रत्येक टप्प्यावरती आपला हा चॅनलची माहिती तुमच्या डोर स्टेपपर्यंत यावी यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. कदाचित आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये यायचं असेल तर या नंबरवरती संपर्क करू शकता. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय